नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती सचिन यस माने। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये एक नवीन घटक बघत आहोत, तो म्हणजेच संख्येचा पट काढणे। आता संख्येचा पट कसं काढायचं या संबंधीची हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करायचं आहे। तर बघूया चला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असे एक उदाहरण आहे, एका संख्येची 6 पट व 9 पट यातील फरक 27 आहे, तर ती संख्या कोणती? आता आपल्याला अशा प्रकारची उदाहरण स्पर्धा परीक्षा असतील, स्कॉलरशिप परीक्षा असतील, अशा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे उदाहरण तुम्ही बघत असतात। मग अशा वेळेस आपल्याला हे कशा पद्धतीने सोडवायचं आहे हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर तुम्ही शांत बसून व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ पाहून झाल्यानंतर सबस्क्राइब करून घ्यायचं आहे आणि कमेंट देखील करायचं आहे। तर बघा, आता इथं सांगितले एक संख्या। आता ही जी एक संख्या आहे ती संख्या आपल्याला माहित नाही। एका संख्येची 6 पट व 9 पट, 6 पट व 9 पट। आता पट म्हणल्यानंतर काय होतं, गुणाकार होत असतं। काय दुप्पट तिप्पट चौपट आपण अशा प्रकारे जी म्हणतो ना, त्यावेळेस काय असतं, पट म्हणजे थोडक्यात काय, गुणाकार। हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे। यातील फरक आपल्याला सांगितलेला आहे 27। आता हा जो फरक शब्द आहे हा खूप महत्वाचा आहे। आता फरक म्हणल्यानंतर कोणती क्रिया करावी लागते आपल्याला, बेरीज वजाबाकी गुणाकार का भागाकार? तर आपल्याला फरक म्हटल्यानंतर नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला एकच क्रिया करावी लागते, ती म्हणजे कोणती, वजाबाकी। 6 पट आणि 9 पट यातील फरक 27 आहे, तर ती संख्या कोणती? मग आपल्याला ती संख्या शोधायची आहे। मग आपल्याला ती संख्या माहित आहे का, नाही माहित। मग अशा वेळेस काय करायचं, तर बघा, तर ती संख्या आपण x समजायची। आपण इथं उत्तर बघा, तर आपण ती संख्या, कोणती संख्या आपल्याला माहित नाही, ती संख्या कोणती आहे ती माहित नसल्यामुळे आपण काय करायचं, ती संख्या आपण x मानू। म्हणजे आपल्याला संख्या सापडली, कुठली संख्या, x। आपण x ही समजलेला आहे, ती संख्या x असेल असं। मग आता आपल्याला काय सांगितलं, यातील फरक, एका संख्येची 6 पट व 9 पट यातील फरक 27 आहे, तर ती संख्या कोणती? तर आपण ती संख्या x समजली। आता फरक म्हणल्यानंतर काय करायचं, या ठिकाणी वजाबाकी करायची, म्हणजे 9 मधनं 6 हे वजा करायचं आहे। मग इथं 9 लिहूया। आता आपण ती संख्या कोणती समजलेली आहे, x। कारण ह्या x या संख्येचा पट केलेला आहे ना, 9 पट म्हणजेच काय, हे 9 आलं, हे x आलं, ती संख्या आपण x समजलेली आहे। वजा 6x बरोबर किती आलं उत्तर, सॉरी 9x वजा 6x, उत्तर किती आलं, 3x आलेलं आहे। तर बघा, 9x वजा 6x म्हणजे 3x। मग 9x वजा 6x यातील फरक आपल्याला किती सांगितलेला आहे या ठिकाणी, तर 27 सांगितलेलं आहे। किती, 27। 9x वजा 6x बरोबर 27, म्हणून खाली 3x बरोबर 27। आता आपण ह्या ठिकाणी काय करावं लागणार आहे, तर ही जी x ही संख्या आहे, ह्या x या संख्येची किंमत काढावी लागेल। मग ते कसं काढावं लागणार आहे, तर बघा, x बरोबर 27 भागिले 3। आता इकडे गुणाकार रूपात आहे, ज्यावेळेस आपण इकडे घेतो त्यावेळेस ते भागाकार रूपामध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा, तुम्हाला माहितच असेल। तर आपण 3 ने ह्या 27 ला काय करावं लागणार आहे, भाग घालावा लागणार आहे। 3 एके 3, 3 नव्वे 27, म्हणजेच x बरोबर 9 हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे। म्हणजे ती संख्या कोणती, तर ती संख्या आहे 9। आपण करून बघूया बघा, 6 गुणुले 9 किती होतात, 54। 9 गुणुले 9 किती होतात, 81। आता 81 वजा 54 करूया, फरक 27 येते का बघूया। 1 मधून 4 जात नाही, म्हणून आपण हातच्या घेऊन 11 केले, 11 4 गेले 7, त्यात एक हातच्या वाढला, 5 आणि 1 6 झाले, 8 मधून 6 गेले 2, 27 आलं। हे अशा प्रकारचे उदाहरण आहे, म्हणजे आपल्याला ती संख्या आपल्याला मिळाली आहे 9।
समजलं? तर आता आपण पुढचं एक नवीन उदाहरण बघूया. चला तर मित्रांनो, असं एक नवीन उदाहरण आहे. उदाहरण काय बघा, मी वाचतो. एका संख्येची 8 पट व 6 पट यातील फरक 156 आहे. हे 8 पट व हे 6 पट यातील जो फरक आहे, फरक म्हणजे काय, वजाबाकी 156 आहे. तर त्या संख्येची 3/6 पट किती? आता हे नवीन उदाहरण आहे. तुम्हाला असं वाटत असेल त्या संख्येची 3/6 पट आपल्याला काढायला म्हणजे उदाहरण खूप अवघड आहे. अवघड काही नाही, खूप सोपं आहे. बघा मी तुम्हाला सांगतो समजावून. आता बघा, एका संख्येची 8 पट व 6 पट आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, ती संख्या आपल्याला काय करावं लागणार आहे, एक्स. ती संख्या आपण एक्स मानू, बरोबर आहे. संख्या आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, एक्स मानायचं आहे. मग आता काय करायचं आपल्याला, 8 पट व 6 पट यातील फरक 156 आहे. म्हणजेच 8x वजा 6x बरोबर 156. इथं पण तुम्हाला पायरी समजली. 8 पट व 6 पट यातील फरक 156 आहे. तर ती संख्या, मग ती संख्या आपण x समजलेली आहे. मग संख्या आहे x. आता बघा, 8x मधनं 6x गेले, किती राहिले, तर 2x बरोबर 156. बरोबर आहे. आता पुढली क्रिया करायची आहे. x बरोबर हे x इथं घेतलं, हे 2 तिकडे ढकललं, 156 भागिले 2. आता इथं ह्या टाकून काय करायचं आपल्याला, क्रिया करायची आहे. x बरोबर बे 7 14, 15तनं 14 गेले, 1 राहिले, वरून आले 6 झाले 16, 2 8 16. म्हणजे आपल्याला इथं 78 मिळालं. काय मिळालं आपल्याला, 78 मिळालं. तर आपल्याला काय सांगायचं आहे, या 78 या संख्येची 3/6 पट किती? संख्या तर आपल्याला मिळाली, ती संख्या जी विचारली ती संख्या आपल्याला मिळाली 78. आता 78 या संख्येचं 3/6 पट किती? मग इथं काय येणार, 78 गुणिले 3/6. आता क्रिया करायची. त्या 6नं ह्या 78ला काय करायचं आहे, भागायचं आहे. 6 एक्के 6, 7 मधनं 6 गेले, 1 राहिले, वरून आले 8 झाले 18, 6 त्रिक 18. आता इथं वर 13 आणि इथं 3 आहे. 13 आणि 3चा काय करायचं, गुणाकार करायचा. 13 त्रिक 39. त्या ठिकाणी आपण 2 उत्तर काढलं. पहिल्यांदा ती संख्येचं उत्तर काढलं, नंतर ह्याच संख्येचं 3/6 पट किती आहे ते काढलेलं आहे. इथं समजलं. 3/6 पट म्हणजे किती, 39. 78 या संख्येचं 3/6 पट म्हणजेच 39. समजलं. खूप सोपं आहे. फक्त वाचताना आपल्याला खूप अवघड असं वाटत असतं, पण खूप सोपं आहे. चला पुढच्या उदाहरणाकडे वळूया. एका संख्येची 9 पट व 4 पट यातील फरक 260 आहे. तर ती संख्या कोणती? पहिल्या उदाहरणासारखं सेम उदाहरण आहे, खूप सोपं आहे. आपण काय करायचं, ती संख्या आहे x असं मानायचं आहे, x मानू. आपल्याला काय सांगितले, 9 पट व 4 पट यातील फरक म्हणजेच काय, वजाबाकी. 9x वजा 4x बरोबर 260. फरक किती आहे, 260. मग 9x मधनं 4x गेले, किती राहिले, 5x बरोबर 260. त्या ठिकाणी आता काय करायचं, क्रिया करायचं आहे. x बरोबर 260 भागिले 5. हे तर पण तुम्हाला समजलं असणार आहे. 5 एके 5, 5 5 25, 26 मधनं 25 गेले, 1 राहिले, वरून आले 0, 5 2 10. तर बघा इथं 52 आलं, म्हणजे x बरोबर किती आहे, 52. आपल्याला ती संख्या कोणती आहे, तर 52 ही संख्या आहे. समजलं. पुढलं उदाहरण बघूया. चला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण जरा वेगळं आहे. एका संख्येची 5 पट व 7 पट यांची बेरीज. आता इथं बेरीज विचारलेली आहे, लक्षात घ्या. फरक विचारलाय का, नाही. यांची बेरीज 108 आहे. तर ती संख्या कोणती? आपण ती संख्या x असं समजायचं, x मानू. आता 5 पट म्हणजे 5x अधिक, बेरीज विचारले म्हणून अधिक केलेलं आहे. 5x अधिक 7x बेरीज किती आहे त्यांची, 108 आहे. तर ती संख्या कोणती, तर 5x अधिक 7x किती झाले, 12x बरोबर 108.
इथं पण समजलं. कारण आपण 5x आणि 7x यांची बेरीज केलेली आहे. आपणाला उदाहरणामध्ये बेरीज सांगितलेलं आहे म्हणून आपण काय केलेलं आहे, बेरीज केलेलं आहे. 5x अधिक 7x बरोबर 108. खाली 12x बरोबर 108 म्हणून x बरोबर 108 भागिले 12. मग x ची किंमत किती येणार आहे, 12 × 12 12 × 9 108. x बरोबर 9. तर ती संख्या कोणती असणार आहे, तर ती संख्या 9 असणार आहे. बघा आपण करूया. 5 × 9 किती, 45. आणि 7 × 9 किती होतात, 63. मग यांची बेरीज जर केली किती होतात, 5 आणि 3 8 आणि 4 आणि 6 10, 108. अशा प्रकारे हे उदाहरण असतात. संख्येचा पट काढणे हे अशा प्रकारचे उदाहरण खूप सोपी असतात. फक्त समजून घ्यायचं क्रिया कोणती आलेली आहे, बेरीज, फरक हे लक्षात घ्या. शेवटचं उदाहरण आहे मुलांना बघा. तर बघा, एका संख्येची 3 पट व 8 पट यांची बेरीज 77 आहे. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीची वजाबाकी किती. आपण पाठ्यमागच्या उदाहरणामध्ये या ठिकाणी बेरीज करून बघितलं होतं, उत्तर किती आलं. तसंच हे उदाहरण आहे. तर बघा, एका संख्येची 3 पट व 8 पट. आपण सुरुवातीला काय करायचंय, x मानायचं आहे. 3x अधिक 8x बेरीज किती आहे, 77 आहे. 3 आणि 8 11x बरोबर 77. समजत आहे ना, फास्ट करत आहे. x बरोबर 77 भागिले 11, 11 7 77. म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे, उत्तर इथं x असं मिळालं आहे. म्हणजे ती संख्या आपल्याला या ठिकाणी सापडलेली आहे. पण पुढं काय सांगितले, त्या संख्येच्या तेवढ्याच पटीची वजाबाकी. तेवढ्याच पटीची मी कुठल्या पटीची, 3 पटाची व 8 पटाची वजाबाकी किती, असं प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच बघा, 7 आपल्याला मिळालं आहे. आता पहिल्यांदा बघा, 7 गुणुले पहिलं पट किती आहे, 3, 7 त्रिक 21. दुसरं पट किती आहे, 7 गुणुले 8 किती, 56. मग ह्या पटीची वजाबाकी आपल्याला विचारली आहे. मग 56 मधनं 21 गेले किती राहतात, 6 मधनं 1 गेलं 5 आणि 5 मधनं 2 गेले 3. म्हणजेच उत्तर आपलं दुसरं किती आहे, 35. तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीची वजाबाकी ही किती येणार आहे, 35 येणार आहे. हे लक्षात घ्या. समजलं, उदाहरण समजलं का. व्हिडिओ कसा वाटला शेवटी कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक आणि इतरांना देखील शेअर करायचा आहे. आणि आपल्या चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया अजून एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपण इथंच या ठिकाणी थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.